पूनमनं मग अशी मोबाईल कुठं ठेवून दिला काय माहीत. आणि तिकडे म्हटलं आत्याबाई किती ओढून राहिला, मोबाईल नाही दिसून राहिला. तर आता त्याइले रश्मीताईसोबत बोलायचं होतं ना, पण मोबाईलच नाही दिसून राहिला. कुठं टाकला येईन आणि कुठं नाही. तर आता शोधतो पटापट, नाही तर अजून त्या ओढत बसून कुठं ठेवला आणि कुठं नाही. तर इथं नाही आहे मोबाईल. मग अशी आम्ही इथंच तर बोललो रश्मीताई बरोबर, पण दिसूनही नाही राहिला इथं मोबाईल. सोप्यावर ठेवला का काय माहीत. सोप्यावर पाहून घेतो मी एक वेळेस. अरे इथंही नाही आहे. पूनमलेच आवाज देतो, तिलेच विचारतो कुठं ठेवला. तर तिलेच माहीत असन. आता बोलता बोलता तिनंच ठेवला ना फोन. तिलेच विचारतो. पूनम, पूनम इकडे व. काय झालं राधिका ताई? अहो बिचारे मगाशी आपण फोनवर बोललो आतेबाईच्या, तर म्हटलं मोबाईल कुठे ठेवला म्हटलं. तो मोबाईलवर बोललो ना आपण मगाशी, तर मोबाईल नाही दिसून राहिला ना. मोबाईल इथंच तर होता कुठेतरी. आपण बोललो आणि इथंच तर ठेवला होता. अहो त्याला रश्मीताईसोबत बोलायचं होतं, तर त्या मागून राहिला मोबाईल. म्हणते कुठं ठेवला कुठं नाही, आणून ते म्हणते. आता मी म्हटलं त्याच्या हातापायाला तेल लावून दिलं मी. आता आराम करून राहिला. ते आराम करता करता बोलतो म्हणे पोरीसोबत म्हणे. तर मोबाईलच नाही दिसून राहिला बिचारे. सारे इकडे शोधला. आता म्हटलं त्या तू बोलून राहिली होती ना, तर तुला माहीत असन म्हणून तुला आवाज दिला. पाय परत जरा अशी कुठं टाकला. तर त्या टाकला का मी टाकला काय माहीत, लक्षातही नाही येऊन राहिलं कुठं ठेवला आणि कुठं नाही. तर आता मला नाही आहे मोबाईल वागवायची सवय, आणि मला नाही काय एवढे लक्षात राहतही नाही मोबाईलचं. अहो ताई स्वतःचा मोबाईल राहिला ना तर बराबर लक्षात राहते. आता माझ्याजवळ मोबाईल नाही आहे काय, पण मी सारा घरभर घेऊन थोडी ना फिरतो. फक्त मी रूममध्ये राहते तेव्हाच त्याचा वापर करतो. त्याच्याशी बोलतो अंकुशची सोबत, आणि मग रूममध्येच पडला राहते तो मोबाईल. आणि मला कोणाचे फोन येते, आणि आतेबाई सोबत घेऊन फिरते त्याच्या त्या पॉकेटमध्ये. पण आज विसरल्या होत्या त्या, आणि तेवढ्यातच म्हटलं रश्मीताईचा फोनही आला होता. पहा ना इथंच कुठं ठेवला असाल. चला तुम्ही शोधा आणि मी शोधतो, पटकीने दिसून जाते मग. हो हो हो, हे बरोबर बोलून राहिली तू. घे बरं शोध बरं लवकर. ह्या काय होय ताई, राधिका ताई भेटला मोबाईल भेटला. माय भेटला काय, बरं झालं पप्पा. ह्या काय होय राधिका ताई, पहा बरं सोप्यावरच तर होता. आपण इथंच बोललो आणि इथंच ठेवून दिला मोबाईल. तुम्हाला तर म्हणून राहिली मी सोप्यावरच असं म्हणून. पहा आता घ्या नेऊन द्या तुम्ही आतेबाईजवळ मोबाईल. पण काय हो पुन्हा याच्यात तर लाईटही चालूच होऊन राहिला. हे काय येऊन गेलं मोबाईलमध्ये, काऊन असं झालं हे? राधिका ताई मला असं वाटतं याची बॅटरी खतम झाली. चार्जिंगवर लावा लागते याले. जा तुम्ही आता चार्जिंगवर लावून द्या. आणि नातेबाईले म्हणा थोड्या वेळाच्या नंतर पोरीसोबत बोल जा म्हणा. एवढं काही अर्जंट नाही आहे. पोरीने तर लावला आता दुपारीच फोन. आता चार्जिंग करा आले लावून द्या, आणि नंतर म्हणा बोलून घे जा म्हणा. तशा तर सांभाळून घेता तुम्ही गोष्टीले. आता आपली गलती आहे का त्याच्यात? आणि आपण पाहिलंही नाही ना त्याच्यात चार्जिंग आहे नाही आहे. आपल्याला माहिती नाही ना, आपण फक्त बोललो आणि ठेवून दिला. मला तर वाटतं या पुराणा हँडसेट आहे म्हणून नाही की याची बॅटरी लवकरच उतरून जाते. चार्जिंग जास्त वेळ राहत नाही वाटते या मोबाईलमध्ये. घ्या मोबाईल घ्या आणि जाऊन लावून द्या चार्जिंगवर, आणि सांगून द्यायचं आतेबाईले चार्जिंग नाही म्हणा याच्यात. हा पहिले जातो चार्जिंगवर लावून देतो, आणि त्याला सांगूनही देतो याच्यात चार्जिंग नाही म्हणून, आहे नाही काय. नाही तर ते अजून मलाच बडबड करा म्हणून चार्जिंगवरही नाही लावला म्हणून घरात असून. थांब बस तू इथंच थांब, मी येतो. तू झालं का तिकडचं आवरवर झालं काय गॅसजवळचं? हो झालं ना, गॅसजवळचं सगळं आवरवर झालं. चहा केला होता ना, चहाचे भांडे घासून घेतले मी. पहिले केला होता आपल्यासाठी, नंतर केला होता आतेबाईसाठी. दोघांचे भांडे घासून घेतले आणि ठेवूनही दिले. आता फक्त स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आणि जा ना तुम्ही मोबाईल ठेवून या, मग आपण स्वयंपाक करू दोघी मिळून. आणि आज म्हटलं मी भाजी करा. आज तुम्ही मला भाजी करू देजा. लागन तर पोळ्या तुम्ही कर जा. आणि मग मी हळूहळू एका टाईमची भाजी करत जाईन ना. तसं कसं मला आवडते भाजी करणं. कायची भाजी करतात आज संध्याकाळी? थांब ना विचारून येतो ना आतेबाईले. काय वर राधिका ताई, सदाई आतेबाईला विचारून येता तुम्ही. आपणच करू ना आपल्या मनानं भाजी. त्याला विचारान ना तर ते सांगन म्हटलं वरण करा आणि बेसन करा आणि आलू वांगी करा अशाच म्हणून मग त्या. आपण आपल्या मनानंच करून घेऊ ना भाजी. काय रे त्याला विचारता मग अजून पाय अटकवते त्या. काही चांगलं गिंगलं करूनही देत नुसतं थेच ते खाऊ घालते. मी मग अशी फ्रीज उघडलं होतं, त्याच्यात होती म्हटलं मेथीची भाजी होती. तर करायचं ना, करून आपण मस्त मेथीची भाजी करू आणि पोळ्या करून घेऊ. काय म्हणता तुम्ही सांगा ना. अरे हो पुन्हा बरोबर बोलून राहिली तू. काल मेथीची भाजीची गड्डीवाला आला होता विकासाठी, आहे नाही काय. त्याच्याजवळून घेतल्या होत्या आपण 2 गड्ड्या. आता सध्या काही एवढी महाग आहे नाही मेथीची भाजी, म्हणून 2 घेऊन घेतल्या होत्या. घराजवळच तर आला होता. असं करू ना मग मेथीची भाजीच करून घेऊन येते. ते फ्रीजमध्ये खराब होऊन जाईल मग. ती गड्डीची गड्डी ठेवली ना तर अंदरून पूर्ण पचा होऊन येते रे. पाणी चिपलं राहते त्याच्यावर. थांब मग आपण भाजी तोडत बसू. पटकीने भाजी होऊन जाते, मग पोळ्या करून घेऊ, आहे नाही काय. थांब पहिले देऊन येऊ दे मला मोबाईल, मग पाहू आपण संध्याकाळचं काय आहे आणि काय तिथं. आणि एक वेळा सांगूनच देतो ना मी त्याला मेथीची भाजी आणि पोळ्या करून राहिली म्हणून. नाही तर त्याला असं वाटावं का पाय मला विचारून नाही राहिल्या ना काही नाही. त्याच्या मनाला चांगलं वाटतं जरासं त्याला विचारपूस केली तर. मग त्याही बरोबर राहते आपल्यासोबत.
काही भांडत कुंडत नाही, टोमणे मामणे नाही देत. हां, जरासं विचारपूस करा लागते. मोठं माणूस राहिलं तर घरात हां चांगलं वाटते, जरासं तेही चांगलं वाटते ना आपल्याला बरं वाटते. नाही तर मग तेच होते ना, पहा बा यायच्या मनाने ये ना, हातभार सांभाळला म्हणून घराचा सगळ्याचा सगळा म्हणून हां व्यवहारच हातात घेऊन घेतला म्हणून काही विचार नाही करून राहिले ना, काही पूछ नाही करून राहिले. हां तर तू थांब थोडा वेळ. हां मेथीची भाजी आणून घे इकडे, आपण मेथीची भाजी तोडू आणि पोळ्या आणि भाजी करून टाकू. हां चल मग आता मेथीची भाजी आता पैशावर देऊन त्याला पाहिजे होती. बसला बसला त्याने तोडून घेतली असती, हाय नाही काय. आता आपणच तोडू म्हणते, आपणच भाजी करू आणि आपणच पोळ्या करू. आता ह्याच तर समोर समोर करते, मग काय सासूबाई करणार आहे. आता बसल्या बसल्या त्याने तोडली नसती काय, पलंगावरच तर बसल्या त्या आणि तू झोपल्या असन. हां थोडा वेळ उठून बसल्या असत्या आणि तेवढ्यापुरती मेथीची भाजी तोडून दिली असती, लवकर लवकर होऊन गेलं असतं. त्याही मोकळ्या ना मी मोकळे. जाऊ दे, काय बोलावं आता आपण, आपल्यालाच तोडायला पण. आता आणतो मी मेथीचे गड्डे आणतो आणि इथंच बसतो, हॉलमध्येच बसतो. आता तिथं किचनमध्ये काही तोडताड करत नाही, इथंच मोकळ्यात बसतो. मस्त फॅनची हवा आहे, थंड थंड लागते आणि कालच्या गड्ड्या आहे, जरासं हवा लागली तर काही मोकळ्या मोकळ्या होऊन जाते. मग चल बा आणतो, आता काय करू, आणा तर लागूनच. का रे रुपया, किती वेळ चालवून राहिला रे फोन. हां लाव ना फोन, का भेटून नाही राहिला तुला नंबर. हां नंबर शोधून राहिला, किती वेळ चाल लावून राहिला का नाही लावून राहिला तर. हां फोन लाव ना तुझ्या सासूले, बोलायचं आहे ना मला तुझ्या बायकोच्या बाऱ्यात. हां किती वेळचा मोबाईलमध्ये पाहून राहिला, लावून राहिला का नाही लावून राहिला, का चुपच नाटक करून राहिला. तसं तुझं मन होतच नाही लावासाठी फोन, आणि त्याच्यात म्हटलं लावूनही नाही राहिला इतका वेळचा. बाई मी लय वेळचा फोन लावून राहिलो, मी काय नाटक करू, पण फोनच नाही लागून राहिला. असं वाटते का कव्हरेजच्या बाहेर आहे का काय मी. लागून नाही राहिला, टून 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 वाजते आणि बंदच होऊन जाऊन राहिला. आता 4-5 वेळा ट्राय केला मॅ, पण लागला नाही त्याचा नंबर माझ्या सासूचा. असं तुझी सासू कव्हरेजच्या बाहेर चालली गेली वाटते है ना. काऊन कव्हरेजच्या अंदर राहत नाही का तुझी सासू, पोरीला कव्हरेजच्या बाहेर ठेवलं आणि स्वतःही कव्हरेजच्या बाहेर राहते आहे नाही काय. नाही ना बाई, थांब ना मी अजून ट्राय करतो. जाऊ दे, तुझी सासू नाही आहे कव्हरेजच्या अंदर तर तिला सोड. हां ते तिच्या रश्मीच्या भावाला फोन लाव, मला बोलायचं आहे आज मी बोलल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. हां लाव, तिच्या भावाला लाव बरं फोन, त्या पिंट्याले. हां लाव फोन. बाई पण ते ऑफिसवर असेल ना, ते ड्युटीवर जाते ना, तिकडेच असेल ना, ते घरी नसेल काही. आणि तू फोन लावशी नाही तर काय बोलणं होणार आहे काय घरच्या लोकांसोबत. त्याच्यासोबत असून फक्त बोलणं पिंटू दादासोबत. चालते ना, तर चालते मला त्याच्यासोबतही बोलणं झालं तर चालते. मला कमीत कमी त्याच्या कानावर तर टाकून देईन मी गोष्ट. हां मग अजून वेळ होऊन जाईल, वेळ निघाल्यावर काय फायद्याची मग, सांगून नाही सांगून. घे बरं, लाव बरं लाव. त्या राधिकाच्या नवऱ्यालाच तिच्या भावाला फोन लाव, रश्मीच्या भावाला फोन लाव. सांगतो ना मी सगळं करीने सांगतो त्या बायकोचे. घे पटकीने दाब आता बटन, का तोंडालाच पाहत राहशील. हो 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 आई दाबतो ना. अरे काय झालं, काय चालू आहे दोघं मायलेकाचं. अरे अरे बाबा घरातच होते काय. अरे गेलो आता तर मी गेलो, बेकारच फसलो आता मी. मला माहीतच नाही बाबा घरात आहे म्हणून. आणि का रे रुपया, सकाळपासून ते दुकान बंद आहे, किती गिराईक वापस चालले. मी तिथं उभं होतो तर किती गिराईक चालले होते म्हटलं वापस. आता आपण नवीन क्वालिटीचा माल भरला म्हटलं. कोणाच्या दुकानात असा माल नाही जसं आपल्या दुकानात येतो. आणि तू असा बंद करू इकडे तिकडे फिरत राहशील तर त्या दुकानाचं काय हाल होईल. सकाळी पूर्ण बंद, आणि ते पोरं लावले तर ते पैसे द्यायला लागते ना. ते काय फुकटात काम करून राहिले का आपल्या दुकानात. नाही बाबा, ते दवाखान्यात गेलतो ना मी, म्हणून बंद केली होती. अरे हो, दवाखान्यात गेलता म्हणून बंद केली होती तर येऊन चाले पाहिजे होतं. वेळ होता चेकअपसाठी तर येऊन चाले पाहिजे होतं. एवढा वेळपर्यंत तिथंच राहिला, दुकानही बंद आणि सगळं बंद. आणि जाय आता संध्याकाळची तरी खोल दुकान. सगळे गिराईक वापस चालले म्हटलं. आता सीझन आहे ना लेका, सीझनात तसं करावं लागते काय. सीझन नाही राहिलं ना तर चांगला माल राहिला ना दुकानात तर कोणी नेते, कोणाला पसंत येते. पहिले जाय दुकान उघड. सगळं घाटात विकून राहिला, काय करून राहिला आतापर्यंत हिशोब नाही दिला, काही नाही दिला. फक्त माल भरायला लावून राहिला दुकानात, इकडचा तिकडचा. सगळा माल भरून घेतला आणि किती पैसे कमवून राहिला, काय कमवून राहिला काही दाखवले नाही. जाय पटकीने जाय बरं, पहिले दुकानात जाय आणि पाय तो दुकान काय झालं काय नाही तो. ते पोराईला सुट्टी दिली तेली बोलवती तो, नुसतं त्या पोराईला सुट्ट्या देऊन राहिला आणि स्वतःही सुट्टीवर होऊन राहिला. काय फायद्याची गोष्ट आहे. अशानं कसा धंदा शिकशील रे तू. अशानं तर पूर्ण दुकान भरून टाकशील तू. जाय पहिले जाय, 17 कामं सोड, पहिले दुकान उघड, जाय पटकीने. हो 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 बाबा, आताच जातो. अरे पण रुपया. वाई मला जाऊ दे ना बाबा, पहिलेच रागवलंय म्हटलं. माझ्या दुकान बंद होतं तर मला जाऊ दे पहिलेच, नाही तर त्या दवाखान्यातलं मोहित झालं ना तर बाबा मायावरच अजून रागवण म्हटलं. मी जातो, नंतर बोलतो. मग मी नंतर तुला फोन लावून देतो. आठवणीनं लावून देतो तिकडून आल्यावर. थांब, तू मला जाऊ दे पहिले. अरे काय झालं, काऊन चेहरा उतरला तुझ्या. पोरकं केलं तर चेहरा उतरून जाते. तर तुला काय कामधंदे काय करून येतात का पोराले, का बसूनच ठेवतो जवळ फक्त. मन भरतच नाही तुझ्या पोरापासून. नाही व, अशी काही गोष्ट नाही आहे. अशी गोष्ट नाही आहे मग काय झालं, काय कोणती गोष्ट झाली अशी, एवढा चेहरा लटकावाले काय झालं. आणि आज ते दवाखान्यात गेली होती तू सुनीले घेऊन,
तर काय काही निघालं काय तिथं दवाखान्यात? अहो काय सांगू आता तुम्हाला, काय सांगू. म्हटलं तुमची सून तुमच्या सुनीचे सगळे करीने म्हटलं उघडे पडून राहिले, आता उघडे पडाले. आणि म्हटलं एवढ्या मोठ्या दवाखान्यात नेलं बिमाऱ्या करून, आणि तिथं तिथं काहीच नाही निघालं. म्हटलं काहीच नाही निघालं तुमच्या सुनीले. काय काय बोलून राहिली तू? काहीच नाही निघालं? नाही तर काय सांगून राहिली तुम्हाला. हा त्या रुंजूनले म्हटलं एकटी सोडलं मी घरात. तुम्ही नव्हते, तुम्ही वावरात गेले होते आणि तिला घेऊन गेली. कमीत कमी तिनं घरात तरी सांगायला पाहिजे होतं. हा का गलती झाली बा मायाकून, का मी खोटी बोलून राहिली होती. तिथं गेली म्हटलं दवाखान्यात, आणि दवाखान्यात सगळे चेकअप करू दिले, सोनोग्राफ करून घेतला, हा सगळ्या रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या, आणि त्याच्यात नंतर काही नाही निघालं. आणि नंतर आता घरी आल्यावर म्हटलं कबुली दिली तिनं का मला काहीच नव्हतं झालं म्हणून. आणि ते नवऱ्यासमोर म्हटलं मला तर काही सांगितलंही नाही का मी नाटकं करून राहिली होती का काय करून राहिली होती, आणि काहीच नाही. काय काय बोलून राहिली तू? पण वाटत तर नाही बा आपली सोनं शासन म्हणून. हा काहीच नाही वाटत ना. चेहरा गिराई तर उतरून गेला होता तिचं मागं. मला असं वाटलं का तिची तब्येत खराब आहे म्हणून. काही नाही निघालं. जाऊ दे, हे तर चांगली गोष्ट आहे म्हणा, काही नाही निघालं, चांगली आहे ते. पण एवढे टेस्ट केले, हे केलं, सोनोग्राफ केला, तर त्याचं मग बिल निघालं असेल ना. किती निघालं बिल? हे पा मला तर सांगायचं नव्हतं, म्हटलं काहीच सांगायचं नव्हतं तुम्हाला. पण आता हाताच्या बाहेर गेली ही गोष्ट. बाहेर झाले, आणि तुमचं पोरग काही ऐकत नाही. तो झाला बायकोचा बैल. त्याला काही म्हटलं का त्याला बायको साजरी वाटते. म्हटलं काही करा. आता इथं बसला होता ना तो, तर त्याला म्हणून राहिली होती मी का तिच्या माहेरी फोन लाव म्हणून. हे सगळं काही सांगतो. तर म्हटलं तुम्ही आले तर निघून गेला. त्याला ह्या विचारायला काय का दोन गोष्टी सांगून दे म्हणून. त्याच्याही कानावर गोष्ट पडली पाहिजे ना, हे कशी नाटकं करून राहिली तर इथं. आणि आता तिथं दवाखान्यात गेलो होतो ना, तर तिथं सगळं बिल निघालं. म्हटलं एवढं मोठं बिल काढलं ते ना. आणि तुम्हाला माहिती आहे का किती बिल निघालं? किती निघालं असं बिल? निघालं असं 2-4 हजार रुपये. आता काय एवढं बिल निघणार आहे काय? आता तूच तर म्हणून राहिली का तिला काहीच नव्हतं झालं म्हणून. मग कायच एवढं मोठं बिल निघणार आहे? आता 2-3 हजार बसवले मग तिने अंगावर, आहे ना. अहो 2-3 हजार नाही, 35,000 बिल निघालं. म्हटलं 35,000. काय काय बोलून राहिली तू? 35,000 रुपये बिल? आणि काही खोट्यासाट्या गोष्टीचं? मग नाही तर काय. आता तुम्ही सांगा, ते घरातही किती खोटी बोलते. एक कामाला हात लावत नाही, एक काम करत नाही. आणि मी केव्हापर्यंत करू? आणि ते पोरगीला इथेही करणंच आहे आणि दिल्ल्या घरी करणंच आहे. तिच्या काय हड्ड्या तोडून घेऊ का मी साऱ्याच्या साऱ्या? काम करू म्हटलं. आता असं वाटते का घरात सून आली तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. पण काही नाही, तिनं तर अजून गड्ड्यात टाकून दिलं. त्या पोरीलाही चैन नाही. मायाकून नाही होत तरी मी हे झाडून घे, ते ठेवून घे, हे करून घे, चालूच राहते मग. आणि म्हटलं तिला काही लाज नाही तिच्या जीवाले. मस्त झोपली राय. नुसतं तिला आराम पाहिजे म्हटलं, आराम. हो काय लस दिसून राहिली हे तर. वाटत नाही पण चेहऱ्यावरून लस चालबाज दिसून राहिली आपली सून तर. हे काय म्हणते तर पोरगं काय म्हणते? पोरगं काय म्हणते? पोराचा विचार घ्यायला लागेल ना. त्याच्या मनात काय आहे तर. आता एवढं सगळं करून राहिली त्याची बायको, तर त्याच्या मनाचा विचार करावा लागेल ना. त्याच्या मनात काय चालू आहे तर. अहो तुमचं पोरगं झालं बायकोचा बैल. त्याला म्हटलं त्याची बायको जे काही बोलते तर त्याला ते खरंच वाटते. आता म्हटलं एवढ्या मोठ्या पैशाचं नुकसान केलं तिनं. टाईमही बरबाद केला, पैसेही गेले म्हटलं, दिवसही गेला, तरी त्याला काही हे नाही आहे. तिनं जरासं लढली काय ते, लढली धडली जराशी त्याच्याजवळ आणि गेल पाळला म्हटलं, तर तुमचं पोरगं तिच्या इकडून होऊन गेलं. सांगा मग आता काय करता. आता म्हटलं हे काही लहान सुहान गोष्ट थोडी ना होय. एवढा मोठा पैसा गेला, टाईम गेला, सगळं गेलं. आज तिनं एवढंसं केलं, पुढे चालून अजून मोठं करण. तर म्हटलं तिच्या आईच्या तिच्या बापाच्या कानावर टाकतो गोष्ट. तर पहा बरं निघून गेला. फोनही नाही लावून दिला. इतक्या वेळचा फोन लावून राहिला होता का नाही लावून राहिला होता का तसाच करून राहिला होता काय माहीत मोबाईलले. म्हणे तिच्या सासूचा म्हणते, रुपयाच्या सासूचा फोन म्हणते कव्हरेजच्या बाहेर होता म्हणते. पण पोट्ट्यानं मला फोन नाही लावून दिला का कुठं मयाई बडबड करून म्हणून. सांगा आता काय करू तर. मया तर म्हटलं लय डोकं गरम झालं आता ह्या पोट्ट्याच्या यानं. आणि ते सून तर बोलायच्या लायकीची राहिलीच नाही. आणि म्हटलं एवढं सगळं चेकअप गिकअप करू नाही. तिथं काय म्हणते ते दवाखान्यात म्हणते दुसऱ्या दवाखान्यात न्या म्हणते. इथं काही बरोबर टेस्ट नाही झाले म्हणते. सांगा आता एवढ्या मोठ्या दवाखान्यात घेऊन गेले होते तिले, तिथं टेस्ट नाही झाले म्हणते. आता कुठं न्यायला लावते पप्पा? कुठं न्यायला लावते का? अमेरिकेला न्यायला लावते का चेकअप करायसाठी? काय मी तुमची सून का पूर्णचं पूर्ण आम्हाला फकीर बनवून ठेवते तर. असं अशी गोष्ट आहे मग, आहे ना. आता ह्याही लागलं मग तिच्या नादी. काय करावं या पोट्याचं काय नाही. पहिले तर काही कामधंदा करे नाही. इकडून तिकडून जास्तीच्या मार्की लागून राहिला होता तर ते दुकान लावून दिली. आता तिचंही काम आहे ना. एवढ्या मोठ्या याच्यातून नवरा निघाला तर तिने साथ द्यायला पाहिजे. तर ते उलटी म्हटलं अजून भार टाकून राहिली त्याच्यावर. ह्यानी काय असे कामं करून काय करावं आता. आणि ते दुकान उघडलं तेव्हापासून म्हटलं एकही पैशाचा हिशोब नाही दिला त्यानं. एवढा मोठा पैसा लावला त्या दुकानात. किती खरेदी करून राहिला, किती मोबदला भेटून राहिला, किती वाचून राहिले पैसे. काय करून राहिला काय नाही म्हणा. तर 1-2 गोष्टी करते निघून जाते, पड काढून टाकते गोष्टीतून.
काय करावं काय नाही तर पोराचं अशा अशानं तर पुरे दुकान बसून टाकन तो बायकोच्या नाती. त्या दिवशी मला तो श्यामलाल भेटला होता, म्हणते आपल्या सुनीचे म्हणते लय म्हणते ऑनलाईन ऑर्डर येऊन राहिली म्हणते. आता हे गोष्ट मला तुला सांगायची नव्हती, मला चांगलंही नाही वाटलं, पण आता तू हे सगळं काही सांगून राहिली ना तिच्या बाऱ्यात, तर सांगावंसं वाटून राहिलं तुले. आता हे ऑनलाईन ऑर्डर काय कमी पैशाचे असन काय? हा असा पैसा उतरवल तर मग कसे दिसन याच्याजवळ पैसे? अहो तेच तर म्हणून राहिली मी, म्हटलं डोक्यावर एक केसही नाही ठेवत म्हटलं ते सून. आता जर तिले बरोबर लाईनीवर आणलं नाही ना तर मग झालं आपल्या पोराचं पूर्ण वाटोळं झालं. आणि ह्या तर एवढा मंदबुद्धी आहे, ते जराशी हेल्प पाळलं ना तिनं तर हे पूर्ण सरळ होऊन जाते. काय करता आता सांगा तुम्ही? त्या दुकाने म्हटलं पूर्ण डुबून टाकते तो, दुकाने नाही ठेवत. मला तर असं वाटते का पूर्ण धिंगाणच करून टाकते तो कोणत्याही गोष्टीचा, आणि त्या दुकानाचा आणि साऱ्याच गोष्टीचा. बाप्पा काय करा ह्या पोराचंही, मग तर काम नाही करून राहिलं डोकं ह्या पोराचं आणि त्या सुनीचं ऐकू. आता घरात गेली तेव्हापासून निघाली नाही, बाहेरही नाही निघाली. हां आता माहीत तर झालं होतं दवाखान्यात काही नाही आहे म्हणून बिमारी. हां तर झालं गेलं विसरून जर गेली असती ते, हां मस्त जा लागत होता, चहा करा लागत होता का, झाली माझ्याकडून गलती. हां पण ते नाही ना, तशी नाही मान्य करत ते. आता खोलीत गेली ना तर तेव्हापासून निघाली नाही. सांगा आता तुम्ही काय करता तुम्ही सांगा, नाही तर या घराचा सारा धिंगाणा होऊन जाईल म्हटलं. आता विचार करा तुम्ही. थांब आता तिच्या घरच्या लोकांना बोलवाच लागन, तिच्या बाबाच्या तिच्या आईच्या कानावर गोष्ट टाका लागन. त्याच्याशिवाय काही आपल्याजवळ इलाज नाही आहे. हा नाही तर काही खरं नाही आहे म्हटलं, काही खरं नाही आहे. थांब तू यानं फोन नाही लावला ना, मी नंबर घेतो आणि मीच लावतो ना फोन, मीच लावतो फोन. आणि तिलाही बसवतो इथं आणि तिचंही बोलणं करून देतो तिच्या आई बाबाशी कसं काय करून राहिली इथं. आणि मी बसलो राहिले ना तर रुपयाची हिंमत होत नाही म्हटलं उठाची. त्यालाही बसवतो इथं आणि तिलाही बसवतो आणि फोन लावतो आणि काय आहे तर ते बोलवतो. आणि नाही जमलं फोनवर तर इथं बोलून घेऊ तिच्या आई बाबाले. हा काय होतं म्हणून ह्या तमाशा, नुसतं तमाशा लावून ठेवला म्हणून आमच्या घराचा. लग्न झालं तेव्हापासून आता बोलाच लागून तेव्हा त्याच्यासोबत, नाही तर काही फायद्याची गोष्ट नाही आहे. बापरे हे काय झालं आता? ह्याचा तर विचारच नव्हता केला मी. आता हे तर म्हणते माझ्या आईला बोलावतो आणि बाबाला बोलावतो. बरं झालं ऐकून घेतलं मी. आता काही खरं नाही मय. आणि माझ्या आईच्या कानावर पडली तर माझी आई तरी जराशी की वरून घेईन मय. पण माझे बाबा नाही. माझे बाबा मागच तर तिथे गेली होती मी तर माझे बाबा किती बोले मले. हां काही खरं नाही आता कसं करू? आता तर काही समजून नाही राहिलं मले. हां असं करतो मीच चालली जातो ना माझ्या आईच्या इथं, मीच चालली जातो. आणि मीच गेली तर मग हे कायचे फोन लावते. हां रुपेशची तर येऊनच जाईन ना माझ्या मागं. त्याचं तर काही टेन्शनच नाही आहे. ते तर 50 वेळा आले होते मागं मले. हां आता येऊन जाईन ते. मी अशीच करतो आता मी नाही काय कपडे भरभूर करतो. हां आणि कोणालाच सांगत नाही आणि पटकीने निघून जातो. नाही तर बस म्हटलं आता तर माझ्या सासऱ्याची कानावर ही गोष्ट पडली. आता काही खरं नाही तर अजून हे त्या गोष्टीला मोठं करून टाकन. आणि बाबा दादा आई वहिनी सगळे मला बोलून म्हटलं ताई. आता कसं करू? भल्लीच बेकार फसली मी आता तर. आता काही नाही, आता माझ्याजवळ कोणता हेच नाही म्हटलं, उपायच नाही आहे. आता पटपट कपडे भरतो आणि निघतो. काही खरं नाही मग मग बाबाच्या कानावर जर हे गोष्ट पडली ना तर मग झालं, मग तेलच झालं सगळं. आता हे जे मी विचार केला ना तेच बरोबर आहे. मी ना इथून निघूनच जातो, पटकीने निघून जातो मी. तर चला मग मंडळी, आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आपल्याला सर्वांचे नाव घ्यायचे आहे ना, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली. आपल्या आई बहिणीचे सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे. चला तर मग सगळ्याचे नाव घ्यायला सुरुवात करू. चित्राताई जावरकर, सुषमाताई गुल्हाने, संगीताताई ढोणे, गिरीश बोडखे, गौरव कीर्तिकार, सुजाताताई ढेरे, सुरेखाताई पॉल, भारतीताई वाघमारे, अनिताताई तायडे, मनीषाताई फोंदके, मृदुलाताई अंगारे, ललिताताई भरडे, अभि, कल्पनाताई मांडले, विक्रम पाटील, सोहम पेंडसे, निर्मलाताई रघुवंशी, वैशालीताई इंगडे, सुनंदाताई नागरारे. तर या सर्वांचे खूप मनापासून आभार, ज्यांनी आम्हाला कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाची आठवण ठेवा आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा.